आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध देशी, विदेशी आणि गावठी हातभट्टी आणि अवैध जुगार चालकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची विविध पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध दारू आणि जुगार अशा अवैध धंद्यांची माहिती घेऊन कडक कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। दिनांक 26 मार्च 2024 ते 29 मार्च 2024 दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 66 गुन्हे दाखल करून 12,60,350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 78 आरोपींविरुद्ध कारवाई केलेली आहे। तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यापुढे देखील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरू ठेवणार आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वैभव कुलबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे।